गुड आफ्टरनून मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर खूप दिवसापासून मी जे शूट केलेले ब्लॉग आहेत तेच घालते आहे, त्यामुळे बिलकुल टाईम नव्हता। आणि काय व्हायचं, आता आऊ पण आली आहे घरी, त्यामुळे तिच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे। सो माझं सगळं मल्टीटास्किंग कामं चालू आहेत। बरं, आता माझी सर्व कामं झाली आहेत, जेवण बनवून झाले। आता 1 वाजायच्या सुमारास तिला जेवण देणार आहे आऊला। सो त्यामुळे हा जो वेळ आहे माझ्याकडे अर्धा तास आहे, या अर्धा तासात मी तुमच्याशी बोलते पण आहे आणि त्याचबरोबर आता मला ब्लॉग एडिट करायचा आहे, जो मी आऊला आणायला गेलेली तो, आणि तो कदाचित संध्याकाळपर्यंत येईल। सो हा असं चालू आहे आणि आज दिवसभरात मी काय काय करते हे तुम्हाला सांगेनच। बरं, मुंबईवरून मी थोड्याफार ज्या वस्तू आणल्या त्या तुम्हाला दाखवणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, तर स्टे ट्यून आणि हा व्लॉग पूर्ण पहा। आणि तुम्हाला वाटतं एवढं छोटं काय, आऊ जी आहे ना ती एवढंसच जेवते, पण मला तिला जास्त द्यायचं म्हणून मी आयडिया केली आहे की हे जेवण एवढं वाटते पण ते असं करते। सो नाहीतर जेवणार नाही। चलो जेवण वाढूया, घेऊन जाऊया तिला। काय बसली आहे बाबू, शनू निनी आता खूप दिवसानंतर तुम्हाला हा बाहेरचा नजारा दाखवते। कचरा आहे, ठीक आहे, इट्स ओके। आमचा कंदील बघा, क्रिसमस पर्यंत ठेवलाय दिनेशने, तो काही काढत नाहीये। सो काम भरपूर आहेत, शिड्यांचं काम झालंय, तुम्हाला दाखवते, चला जाऊया शिड्यांचं काम बघायला। का ठेवलंय माहित नाही बघा, झालंय, हा काम झालेलं आहे। आता इथे बघूया पुढे काय करणार आहे। मी पुढे नाही जाते, कारण की सगळे आराम फरमावत आहेत की खरं नाही। खूप उशीर झालाय मला जेवायला। बरं, ह्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? कारण की ना ही मला खूप जास्त आवडते। देवळात आमचं जे नैवेद्याचं ताट आहे त्याच्यात मिळतं, तर हे काय आहे हे मला नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे तर सांगा। हे कटलेट सारखं दिसते पण हे कटलेट नाहीये, काहीतरी वेगळंच आहे, पण जे काही आहे ते खूप चांगलं लागतं। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय शॉपिंग केली ती, आणि लग्नाच्या वेळेस जी ज्वेलरी मी घातलेली त्याची पण मी शॉपिंग येऊन इथे केली, म्हणजे मुंबईत येऊन केली आणि थोडी गोव्यात केली। बरं, मी काय काय ज्वेलरी घेतली ती दाखवते तुम्हाला, कारण की मी स्वतःसाठी असं काही घेतलंच नाही, कारण की तेवढा वेळही नव्हता आणि विचार भरपूर केला पण तेवढा टाईमही नाही मिळाला। पण तरी पण त्यातल्या त्यात तुम्हाला तर माहिती आहे ना मला काय आवडतं जास्त, मला पर्स आवडते। आणि असं तर होऊ शकत नाही की मी गेली आहे अशा ठिकाणी आणि मी पर्स नाही घेतली आहे। हां, मी मोठी नाही घेतली पण साईड पर्स घेतली, ती म्हणजे ही, कागद पण नाही काढला आहे बघा। ही मला पर्स, म्हणजे तुम्ही ही मोठी वगैरे करू शकता, तर ही पर्स मला पडली 100 रुपये आणि मला इतकी आवडली की मी माझ्या दोन्हीही नंदांना आणि माझी जी भाची आहे तिला पण घेतली। सो खूप चांगली आहे आणि प्राईस पण छान होती, सो घेतली मी पर्स। बरं, अजून एक वस्तू घेतली मी, ती म्हणजे मंगलदास मार्केटमध्ये, भुलेश्वर मार्केटमध्ये जाऊन, ते म्हणजे हे काय मला नाही माहिती, पण अशी डब्बी भेटत होती। तर ही काय नसतं, अशी खाली डब्बी असते आणि त्याला ते झाकण असतं, दाखवते। अशा मी आहे ना
3 डब्या घेतलेत माझ्यासाठी. मला ॲक्च्युली अशा डब्या फार जास्त आवडतात, अशा युनिक डब्बी. सो मी वेगवेगळ्या घेतल्या आहेत. तर मला कधी काही ठेवावंसं वाटलं तर मी नक्की ठेवेन. तर मला असे डब्बी वगैरे आवडतात खूप जास्त. तर मी हे घेतलं आहे. मी अशा वस्तूंच्या खूप शोधात असते आणि अशा वस्तू भेटल्या तर मग मी लगेच घेते. तर हे मी खरं तर माझ्यासाठी मी एवढंच घेतलं आहे. बरं, लग्नाच्या शॉपिंगमध्ये मी तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवली नव्हती, कारण की तेवढा टाईमच नव्हता दाखवायचा. कारण की जेव्हा मी ज्वेलरी खरेदी केली त्यावेळी दुसऱ्याच दिवशी मला जायचं होतं बॅग पॅक करून. त्यामुळे मी दाखवते गेलं आणि राहून गेलं. सो काही नाही, मी तुम्हाला दाखवते. कारण की जी सकाळचे जी मी नऊवारी साडी नेसलेली ना, त्याची ज्वेलरी मी दादरला घेतली. कारण की मला त्याच्यावर तशीच ज्वेलरी पाहिजे होती. जी माझी रिअल ज्वेलरी आहे ती घालून फायदा नव्हती, कारण की ती सूट पण होत नव्हती. सो चला दाखवते. तर ही आहे ती ज्वेलरी फुल जी मी सकाळी आणि हा बॉक्स आहे ज्याच्यात पूर्ण बांगड्या आहेत माझ्या. बरं, ही ठुशी आहे जी मला खूप जास्त आवडली. नॉर्मली ठुशी अशी नसते, पण हे वेगळ्या टाईपची वाटली थोडी, म्हणून मी ही घेतली ठुशी. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे ना, हे आता कॉमन झालं आहे असलीवाली. आमच्या इथे गोफ म्हणतात, काय म्हणतात, मोत्याची माळ. तर ही पण आजकाल खूप छान दिसते. त्याचबरोबर नथ ही मी गोव्यात घेतलेली नथ, जी खूप सुंदर होती. माझी नथ आहे ती खूप जास्त मोठी आहे, त्यामुळे मी अशी घेतली. आणि हे बुंदे कानातले जे खरंच खूप छान वाटत होते. या बांगड्या आहे माझ्या, ह्यांना म्हणतात आय थिंक कॉईनांची काकणा म्हणतात ह्याला. गोवन्स बायका आहेत त्यांना माहिती असतील ही कॉईनांची काकणा. आणि ह्या अशाच बांगड्या आहेत नॉर्मल. बरं, हे बांगड्या होत्या जी माझी साडी होती त्याच्यावर मॅचिंग. सो ही ज्वेलरी होती सकाळची. त्यावेळी फक्त मी मंगळसूत्र घातलेलं आणि ते मी आता ठेवलं आहे, त्याच्यामुळे ते तर काही सापडत नाही आहे मला. आणि ही बुंदे घेतले जे माझ्या साडीवर परफेक्ट मॅच करत होते. मी एवढे मोठे कानातले फर्स्ट टाईमच घातले होते. आणि हे त्याला मॅचिंग बांगड्या होत्या, बँगल्स. ॲक्च्युली त्याच्याबरोबर हा नेकलेस होता ॲक्च्युली, पण मी हा नाही घातला. डोंट नो वाय. मला वाटलं की सिम्पल राहिलेलं बरं असेल, म्हणून मग मी हा नेकलेस नाही घातला. काही वस्तू अशा होत्या की ज्या मी खरेदी केल्या लग्नासाठी म्हणून, पण मी यूजच नाही केली. त्यातली एक म्हणजे ही जी आहे ना, अशी कानातल्यांच्या मागे लावायची असते, तर मी यूजच नाही केली ती. सूट झाली असते, पण ना टाईम एवढा कमी होता ना की ते लावायलाच नाही भेटलं. सो मग काय आहे त्या ज्वेलरीमध्ये मी राहिली. आणि पण काही हरकत नाही, मी परत लुक क्रिएट करणार आहे तो वाला आणि तुम्हाला प्रॉपर लुक माझा दाखवेन. कारण की मला फोटो पण तसे काढायला भेटले नाही जसे मी आपल्या ब्लॉगमध्ये काढते तसे. सो हां, आणि त्यातल्या त्यात जी संध्याकाळचं रिसेप्शन होतं त्याच्यासोबतचं जे मंगळसूत्र आहे ते मी आणले आता. तर ते हे आहे, हे होतं मंगळसूत्र. सो हे एवढं होतं. तर दॅट्स इट. एवढंच मी खरेदी केलं, कारण तुम्ही मला हे तर काहीच नाही आहे, पण बाकीच्यांसाठी पण खरेदी केलं. खाऊ खरेदी केलं आहे, तर ते दाखवू नाही शकत. कारण की काही खाऊ जे होतं ते मी पाठवलं आहे, माझ्या नंदांना पाठवलं. त्याच्यामुळे मला ते दाखवायचं नव्हतं, ते पूर्णपणे पर्सनल आहे. पण ह्या गोष्टी ज्या होत्या, ज्या छोट्या छोट्या मला घ्याव्याशा वाटल्या त्या मी घेतल्या. बरं, त्यातल्या त्यात आपल्या या सर्व ज्या गोष्टी मी घेतल्या आहेत त्यातली एक जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी लाख मोलाची आहे, जी मी घेऊन आली आहे फायनली मित्रांनो. ती म्हणजे
माझ्या आजोबांची पिशवी. हो, जरी ती इतकी स्वच्छ दिसत नसेल ना, तरी ही पिशवी माझ्यासाठी खूप जास्त प्रिय आहे. कारण की लग्नाच्या आधी म्हणजे माझे आजोबा जेव्हा हयात होते तेव्हा मी त्यांच्याकडून मागून आणलेली आणि लग्न झाल्यावर भरपूर म्हणजे सामान घेऊन गेलेली मी. त्यामुळे ह्या एवढ्याशा पिशवीला जागा पण नव्हती माझ्याकडे. त्यामुळे ही पिशवी राहिली 7 वर्ष माझ्या माहेरी आणि मग माझ्या लग्नाच्या 7 वर्षानंतर सांगते, राहिली माझ्या माहेरी पिशवी. आणि माझी खूप इच्छा होती की पिशवी आणावी, कारण की तुम्हाला तर माहिती आहे ना माझ्या मिस्ट्री बॉक्समध्ये माझ्या आजोबांच्या वस्तू मी जपून ठेवल्यात. त्यातलीच ही एक अजून आली आहे मित्रांनो. तर ही पिशवी मी वापरणार नाही, पण ही पिशवी मी तशीच ठेवणार आहे सांभाळून. कारण की या पिशवीमध्ये माझ्या आजोबांच्या आठवणी आहेत. खूप प्रेमाने ही पिशवी त्यांनी मला दिलेली आणि मी तितकीच प्रेमाने आता ही स्वच्छ धुणार आहे आणि ही मी सुकल्यानंतर माझ्या जो मिस्ट्री बॉक्स आहे त्याच्यामध्ये ठेवणार आहे पिशवी एकदम रॅप करून. कारण की ह्या पिशव्या भेटतात, असं नाही की भेटत नाही, भेटतात अजून पण ही माझ्या आजोबांची आठवण आहे. सो पिशवी पुढे बाकी सर्व फिकं आहे असं मला वाटतं. तर आज मी दिनेशला सांगितलं आहे की शेकोटी पेटवायची आहे म्हणून. तर बघूया पेटवतो आहे का, कारण की त्याला सांगितलं आहे. कारण की विंटर आलं आहे आणि विंटरमध्ये जर शेकोटी नाही पेटवली तर कसं होणार. आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघताय की मी जेव्हा थंडीचे दिवस येतात तेव्हा मी शेकोटी पेटवते. सो दिनेशला सांगूया, ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर बाय करावं लागेल तुम्हाला. सो हां, तुम्हाला या वस्तू कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर थोड्या वेळाने भेटू. तर रात्रीचे 11:30 वाजत आहेत आणि शेकोटी शेवटी कॅन्सल झाली आहे. दिनेश बोला उद्या आपण शेकोटी पेटवूया, कारण की उद्या सकाळी त्याला लवकर उठायचं आहे आणि शेकोटी आता पेटवायला टाईम नाही आहे. सो ठीक आहे, विंटर अजून संपला नाही आहे, तर आपल्या शेकोट्याचा प्रोग्राम हा तर आता रोजच होणार आहे. सो हां, आय होप तुम्हाला आजचा हा छोटासा व्लॉग आवडला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करू.